मी पहिल्यांदा सुरुवात करणार आहे साबळे सरांपासून. साबळे सर, एक दोन्ही निकालांचा खास करून, पण त्यातल्या त्यात आपण कल्याण डोंबिवलीपासून सुरुवात करणार आहोत. काय चित्र तुम्हाला दिसतंय? कल्याण डोंबिवलीमध्ये गेली 15 वर्ष कोणत्याही एखाद्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नव्हतं आणि शिवसेना भाजप आणि गेल्या वेळेला शिवसेना भाजप बरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या तिघांनी मिळून सत्ता स्थापन केलेली होती. या वेळेला देखील चित्र काही असंच दिसतंय की ना शिवसेनेला ना भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार आहे ची शक्यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची अवस्था तिकडे अधिकच बिकट झालेली आहे आणि तशीच अवस्था मनसेची झालेली आहे. त्यामुळे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्या जागांमध्ये निश्चित वाढ होईल, पण ती जागांची जी वाढ आहे ती इतकी नसेल की त्यांना स्वतःच्या ताकदीवर आपला महापौर आणता येईल. त्याच्यामुळे निवडणुकांच्या अगोदर उद्धव ठाकरेंनी जे काही शरसंधान केलेलं होतं मुख्यमंत्र्यांवर आणि सरकारवर आणि विरोधी पक्षात बसल्याप्रमाणे जसं शिवसेनेने संपूर्णपणे सरकारला अगदी धारेवर धरलेलं होतं, ते सगळं जे आहे ते सगळं विसरून पुन्हा शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष कल्याण डोंबिवलीमध्ये सत्ता स्थापनेसाठी एकत्र येतील, असंच काहीसं चित्र मला वाटतंय. पण असं होत असताना आपल्याला कल्पना आहे, मोठ्या प्रमाणात चर्चा तर होती, शिवसेना सुद्धा शड्डू ठोकून उभी होती आणि भाजप वाघाच्या तोंडात दात मोजायला भाजप उतरणार होता, मुख्यमंत्री म्हणाले सुद्धा तसं. त्या पार्श्वभूमीवरती या दोन्ही पक्षांना प्रचंड विश्वास असला तरी सुद्धा अँटी इन्कम्बन्सी नावाचा काहीतरी एक प्रकार असतो आणि तो अनेकदा दिसून आलेला आहे. आणि हाच प्रकार 15 वर्षांच्या सत्तेसाठी जर का महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीला होऊ शकतो, तर माझा शिंदेजी आपल्याला प्रश्न आहे, हाच अँटी इन्कम्बन्सीचा मुद्दा कल्याण डोंबिवलीमध्ये प्रभावी ठरू शकतो का? प्रभावी नाही ठरू शकणार, कारण एक तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी तिथे मुळात प्रचंड कमजोर झालेले आहे. तिथले काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक जे निवडून येणार हमखास निवडून येणार आहेत ते बीजेपीने आणि शिवसेनेने फोडलेले आहेत. त्यामुळे दोन्ही आघाडी जरी असली शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची, तरी तेवढा प्रभाव यांना मिळणार नाही, म्हणजे आता फायदेशीर होणार नाही. कारण शिवसेना आणि बीजेपी ज्या पद्धतीने निवडणुकीमध्ये उतरलेली आहे गेल्या 20 वर्षामध्ये, 15 वर्ष नाही, गेल्या 20 वर्ष ही शिवसेना बीजेपीची सत्ता. पहिले 1995 मध्ये जेव्हा स्वतंत्र लढले तेव्हा शिवसेनेचे स्वबळावरती जिंकतील अशी अपेक्षा होती, पण त्यांना अपक्षांचं कुबड्या घेऊन त्यांनी सत्ता स्थापन केली आणि बीजेपी तिथे विरोधी पक्षामध्ये होते. त्यानंतर मात्र त्यांनी धडा घेतला आणि मग बीजेपी आणि शिवसेना एकत्र येऊन लढले. पण स्थानिक मुद्द्यावरती ही निवडणूक झालीच नाही. ही शिवसेना आणि बीजेपी हे राज्य पातळीवरती जसे विधानसभेची निवडणूक होती त्या पद्धतीने ही निवडणूक घेतली आणि आपण बाप आहोत, आपण पती आहोत, आपण पत्नी आहोत अशा विषयापर्यंत ही निवडणूक गेली आणि त्यामुळे ती रंगतदार ठरली. आणि काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी हवं त्या प्रमाणामध्ये कल्याणमध्ये लक्ष घातलं नाही, कारण त्यांना जी 15 वर्षाची सत्ता होती त्याच्यामध्ये ते हारले होते, कच खाल्ली आणि त्याचा परिणाम हा कल्याणच्या इलेक्शनमध्ये झालेला आहे. पण मग रोगे सरांची पंचायत होणार आहे, कारण भाजप शिवसेनेच्या याच सुंदोपसुंदीचा फायदा आपल्याला मिळेल आणि सत्ता मिळेल की नाही कल्पना नाही, पण किमान एक मोठ्या संख्या तरी आपल्याला गाठता येईल असं वाटत होतं काँग्रेस राष्ट्रवादीला. मग काय करणार रोगेजी? नाही, आम्ही काही करण्याचा प्रश्न येत नाही. एक गोष्ट आहे की काँग्रेस पक्ष म्हटल्याच्या नंतर काँग्रेस आपल्या विचाराशी कधीही तडजोड करत नाही. आता हे भारतीय जनता पक्षाचं नेहमी सांगणं असतं की पार्टी विथ द डिफरन्स, आम्ही इतरांच्या पेक्षा वेगळे आहोत. परंतु या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण पाहिलं असेल की NCP मधले जवळजवळ 10 नगरसेवक, काँग्रेस पक्षामधले जवळजवळ 5 नगरसेवक, म्हणजे जे निवडून येऊ शकतात आणि त्यांच्या मदतीमुळे आणखी 2-3 मतदारसंघामध्ये परिणाम होऊ शकेल अशा प्रकारचे सत्तेचा दबाव आणून ते नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे अप्रत्यक्षरित्या या सरकारला टेकू काँग्रेसचाच असं तुम्हाला म्हणायचं? अप्रत्यक्षरित्या नाही, काँग्रेस कधीच जातीयवादी जात्यांध आणि धर्मांध पक्षांना कधी वगैरे टेकू वगैरे देणं. कल्याण डोंबिवलीतली जनता या जात्यांध धर्मांध पक्षांना कशी काय थारा देते? गोष्ट सांगतो ना, ती शहाणी आहे जनता. कुठल्याही कल्याण डोंबिवलीमधली जनता आहे ती शहाणी आहे. आपण पाहिलं असेल की जे मतदानाचे आकडे आहेत, शेवटचे 2-3 दिवस उद्धव ठाकरे आणखी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे ठाण मांडून तिथे बसलेले होते आणि त्यांची जुगलबंदी सुद्धा सगळ्या महाराष्ट्र. बाबा कुलकर्णी याबद्दल बोलतात. मुख्यमंत्र्यांनी उद्धव जर ठाण मांडून बसले तर गैर काय?
माझ्या पक्षाचा उमेदवार आहे, मी ज्या पक्षाचं नेतृत्व करतोय त्या पक्षाच्या उमेदवार विजय करण्याचं नैतिक कर्तव्य माझं आहे. मुख्यमंत्री म्हणाले मी पहिला बीजेपीचा कार्यकर्ता आहे. नंतर मग- तेच मुख्यमंत्री हे सुद्धा म्हणाले बाबा कुलकर्णी की ही निवडणूक आहे का तमाशा आहे, याचीच मला शंका यायला लागलेली आहे. असं का मुख्यमंत्री म्हणलेलं नाही? नाही असं नाही. एक मिनिट. दोन वेगवेगळे पक्ष आहेत, त्यांना पूर्णपणे वेगवेगळी निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. परंतु हे दोन्ही पक्ष सरकारमध्ये सत्तेत आहेत आणि त्यांनी तिथे ज्या पद्धतीने राजकारण केलं की हे शिवसेना म्हणजे एक नाटक कंपनी आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हणणं आणि उद्धव ठाकरेंच्या समोर त्यांचे मंत्री जे शिवसेनेचे मंत्री त्यांनी आपल्या पालकमंत्रीपदाचा आणि मी मंत्रीपदाचा राजीनामा देतो इथपर्यंत जे संपूर्ण गेलं त्याच्यामध्ये संपूर्ण पुढे जाऊन सांगितलं उद्धव ठाकरेंनी हे सांगितलं की पाकिस्तानची आणि भारतीय जनता पक्षाची युती झालेली आहे. म्हणजे हे बाबा कुलकर्णींना बोलू दे. हा तर सगळं वाईट आरोप आहे की भारतीय जनता पक्षाची आणि पाकिस्तानची युती होऊ शकते. हे बोलणं पण हे कोणी उद्धव ठाकरे असं म्हणलं नाही, असं म्हणलं नाही. उद्धवजी असं म्हणलेलं नाही. विकासाचा मुद्दा महत्त्वाचा होताच, पण या दोन्ही पक्षांनी आपापलं पक्षाचं काम पुढे चालवण्याचं काम केलं. यात गैर काही मला वाटत नाही. बाबा कुलकर्णी माझ्या एक लक्षात येत आहे तुम्ही ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंना जरा सांभाळून घ्या, त्यांनी त्यांच्या पक्षाला वाढवलं पाहिजे, म्हणजे थोडक्यात तुम्ही केडीएमसी मध्ये युती होणार याचे मला छुपे संकेत देताय. हे दोन तास शक्य होईल. हे 2 तास आपल्याला पण आमच्या बरोबर ज्यांची जाहीर सांगितलेलं आहे की उद्या आम्ही जरी सत्तेमध्ये आलो, कोल्हापूर चंद्रकांत पाटलांनी सांगितलंय, जाहीरपणे सांगितलंय काल उद्या जर आम्ही कोल्हापूरमध्ये सत्तेमध्ये आलो किंवा कल्याण डोंबिवलीमध्ये सत्तेमध्ये आलो तरी सुद्धा आम्ही शिवसेनेला बरोबर घेऊ. म्हणजे या ठिकाणी या शहरांमधल्या लोकांना मूर्ख बनवायचा धंदा या मूर्खपणे संबंध नाही. समविचारी पक्षाचं काय एकत्र येऊन जर का राज्याच्या हितासाठी काम करत असतील तर त्यामध्ये एखादं स्टेटमेंट आमच्या मंत्र्यांनी केलं, मुख्यमंत्र्यांनी केलं, त्यात चुकीचं काय मला समजत नाही. आणि त्यात काँग्रेसच्या पोटात कशाला दुखतंय? शिवसेना आणि आम्ही बीजेपी जर का एखाद्या निवडणुकीच्या कालखंडापर्यंत मी भांडलो, पण निवडणूक संपता क्षणीच ताबडतोब आम्ही जर का राज्याचा हिताचा विचार करून एकत्रितपणे काम करण्याची जर का आमची मानसिकता असेल तर ती सगळ्यात महत्वाची बाब आहे. पण साबळेची गंमत बघा कशी आहे, म्हणजे तुमच्यामुळे कल्याण झालं नाही, तुमच्यामुळे विकास झाला नाही हे तेच म्हणणार आणि पुन्हा विकासासाठी तेच एकत्र येणार. तेच एकत्र विकासासाठी येणार म्हणतायत ते. मुख्य म्हणजे चंद्रकांत पाटलांचं जे विधान आहे याचा अर्थ त्यांनी गृहीत धरलेला आहे की कोल्हापूरमध्ये काय किंवा कल्याण डोंबिवलीमध्ये काय ना शिवसेनेला ना भाजपला, विशेषतः भाजपला स्वहाती सत्ता मिळणं अशक्य आहे हे त्यांनी गृहीत धरलं. म्हणून आम्ही शिवसेनेबरोबर जाऊ किंवा शिवसेनेला बरोबर घेऊ असं ते म्हणतायत. आता कल्याण डोंबिवलीचं चित्र वेगळं आहे आणि कोल्हापूरचं चित्र वेगळं आहे. कोल्हापूरमध्ये जर बोलायचं झालं तर गेल्या वेळेला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या जागा एकंदर 77 त्यावेळेला जागा होत्या, त्यातल्या त्यांना जेमतेम 7 जागा मिळालेल्या होत्या. तर 7 जागा आणि 60 जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळून मिळालेल्या होत्या. 29 आणि 31 जागा होत्या. तर 77 पैकी 60 जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीनी मिळवल्या होत्या. तर यावेळेला सगळा जो कस लागणार आहे चंद्रकांत पाटलांचा, जसं मुख्यमंत्र्यांचा कस लागणार आहे कल्याण डोंबिवलीमध्ये तसा चंद्रकांत पाटलांचा कस लागणार आहे कोल्हापूर. आपण कोल्हापूरसाठी जाऊयात. आपल्यासोबत समीर देशपांडे आहेत कोल्हापूरचे, कोल्हापूरहून ज्येष्ठ पत्रकार आहेत, ते आपल्यासोबत असणार आहेत. आणि खास बाब म्हणजे इथे आता बोलताना एकदम एक छोटीशी गंमत जाणवली. भाजपच्या बाबतीत कोल्हापूरची निवडणूक असेल किंवा तिकडे कल्याण डोंबिवलीची असेल, दोघेही पाटील बघतायत. एकीकडे खासदार कपिल पाटील आहेत, इकडे दुसरीकडे आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील आहेत. 2 पाटलांमधला हा आणि दोघांवरती जबाबदारी आहे की निवडणूक तुम्ही जिंकून दाखवायची आहे. मी समीर देशपांडेंकडे जातो. समीरजी, जरा कोल्हापूर बद्दल सांगा, काय हवा म्हणते, तुमचा काय अंदाज आहे? नाही, एकूणच आता या चर्चेत जो सूर आहे त्याच पद्धतीनं भाजपसाठी कोल्हापूरची सत्ता मिळवणं हे चंद्रकांत दादा पाटील यांच्यासाठी एक प्रतिष्ठेचा मुद्दा बनलेला आहे. एकूणच भाजपची शहरातली ताकद आणि गेल्या वेळी त्यांच्या निवडून आलेल्या 3 सीट या सगळ्याचा विचार करता यावेळी शिवसेनेबरोबर जाण्यापेक्षा काँग्रेसचे आमदार महादेवराव महाडिक यांनी स्थापन केलेल्या ताराराणी आघाडीशी युती करण्याचा चंद्रकांत दादांनी निर्णय घेतला. तो याचसाठी एकटी भाजप कोल्हापूर शहरामध्ये सत्तेवर येऊ शकणार नाही हे माहिती असल्यामुळेच चंद्रकांत दादा पाटील यांनी काँग्रेसच्या आमदारांनी स्थापन केलेल्या ताराराणी आघाडीची युती केली ही वस्तुस्थिती आहे. दुसरीकडं शिवसेनेनंही त्यांच्या तोडीस तोड असे शड्डू ठोकून त्यांना उत्तर दिलेलं आहे. आणि या सगळ्यामध्ये एक जाणवलेली गोष्ट म्हणजे जी गेली 10 वर्ष सत्तेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या ठिकाणी महापालिकेमध्ये सत्ता होती,
यांनी मात्र परस्परांवर आरोप करण्याचं टाळून आपण केलेल्या कामांवर भर देण्याचं एकूणच सगळी भूमिका या निवडणुकीमध्ये घेतली. एवढं सगळं जरी झालं असलं तरी कोणत्याही एका पक्षाला या महापालिकेमध्ये बहुमत मिळणार नाही. बरं. त्यामुळे कदाचित या ठिकाणी सुद्धा भाजपच्या दृष्टीनं शिवसेना या निकाल लागल्यानंतरच्या काळामध्ये महत्वाची भूमिका बजावू शकते. बरं. म्हणूनच चंद्रकांतदादा पाटील यांनी सत्तेमध्ये आम्ही शिवसेनेला बरोबर घेऊ इच्छितो हां. असं एकीकडे सुतोवाच केले असताना राजेश क्षीरसागर मेहता यांनी हा निर्णय मातोश्रीवर ठरेल एवढं सांगून हा विषय तिथपर्यंत आणलेला आहे. बरं. परंतु चंद्रकांतदादा पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनलेली आहे निश्चित. ठीक आहे. एक तर बाबा कुलकर्णी म्हणाले की सगळे राजकारणात असतात तर गुंड आहेत असा अर्थ नाही आणि गुन्हेगारीचे आरोप होतात. पण कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत ताराराणी आघाडीच्या उमेदवारांबद्दल आणि नेत्यांबद्दल हे त्यांनी तपासून पाहावं. म्हणजे गंमत अशी आहे की महाडिक साहेब आहेत काँग्रेसमध्ये आणि त्यांची ते पक्षाचं काम करत नाही, त्यांची आहे ताराराणी आघाडी, त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष घुसलेला आहे. म्हणजे कुठेतरी पाय रोवण्यासाठी त्यांना कुठली तरी मदत हवी आहे. मग ते त्याच्यासाठी काँग्रेसची मदत घेतात तिकडे, इकडे कल्याण डोंबिवलीमध्ये त्यांनी शिवसेनेची मदत घेतली. ती हरकत नाही, स्वतःचा पक्ष वाढवायचा आहे त्याच्यासाठी. परंतु तिथलं जे गणित आहे ते सगळं पाहता काँग्रेसची ताकद तिकडे जी पूर्वी होती, गेल्या वेळेला तिकडे मला वाटतं काहीतरी 31 जागा आलेल्या होत्या काँग्रेसच्या, या वेळेला काँग्रेसच्या जागा कमी होणार आहेत तिथे अशी शक्यता आत्तापर्यंत जे काही अंदाज आहेत तिकडचे जी लोक जे आहेत, अगदी देशपांडे देखील ते सांगू शकतील. कदाचित यावेळेला राष्ट्रवादीच्या जागा वाढतील. दुसऱ्या नंबरवरती ताराराणी आघाडी आहे ती राहील. पण ताराराणी आघाडी म्हणजे त्याच्याबरोबर भारतीय जनता पक्ष लगेच त्यांचा असेल असं नाही. ताराराणी आघाडी राहील, नंतर काँग्रेस किंवा भाजप असेल आणि मग शिवसेना असेल. तर त्यामुळे तिथे कोणत्याही स्थितीमध्ये शिवसेना आणि भाजप किंवा शिवसेना भाजप आणि ताराराणी आघाडी यांचं सत्ता येणं त्यांची आत्ताच्या परिस्थितीमध्ये खूप अवघड आहे.